असा मेथी पराठा तुम्ही कधी खाल्ला का? कडू नाही, फक्त 5 मिनिटात तयार. मुलंही आवडीने खातील आणि तुम्हालाही आवडेल. माझे व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी. चला तर सुरू करूया. मी इथे मार्केटमधून फ्रेश मेथी निवडून व्यवस्थित घेतली आहे. त्याच्यानंतर मी मेथीला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. थोडा वेळ 5 मिनिटासाठी मी मेथी पाण्यातच ठेवणार आहे, जेणेकरून पूर्ण माती निघून जाईल मेथीची. मेथी छान धुवून झाल्यानंतर व्यवस्थित चाकूच्या साहाय्याने तिला बारीक कट करून घ्यायचं आहे. मेथीच्या पराठ्याला जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, मीडियम मेथी कट करायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मेथी कट केली आहे. त्याच्यानंतर लागणार आहेत आपल्याला 4 ते 5 हिरवी मिरची, तुम्ही क्वांटिटीनुसार घेऊ शकता. त्याच्यानंतर लसूण, त्याच्यानंतर लागणार आहे तिथे जिरं. हे पूर्ण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक काढून घेणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. मी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगणार आहे, जेणेकरून तुमचा पराठा छान होईल. अगदी मी या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने सांगितलं आहे झटपट आणि मऊ पराठा कसा बनवायचा आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतर मी इथे घेतलं आहे 1 वाटी बेसन, त्याच्यानंतर 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्याच्यानंतर 1 वाटी तांदळाचं पीठ, त्याच्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ. मी असे 4 पीठ क्वांटिटी सेम घेतली आहे, कमी जास्त नाही घेतलेलं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. इथे क्वांटिटी चुकू द्यायचे नाही. त्याच्यानंतर टेस्टसाठी मी इथे ओवा घेतला आहे, तुम्ही बघू शकता. ओवा टाकून झाला की चिमूटभर बेकिंग पावडर टाकायचं. त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटलेलं मिरची, जिरं, लसूण हे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर लागणार आहेत मिरची पावडर, हळद आणि धने पावडर. धने पावडरने टेस्ट छान येते. त्याच्यानंतर एक सिक्रेट टिप सांगायची म्हटलं, टेस्टसाठी इथे तीळ टाकायचे 2 चम्मच. त्याच्यानंतर बारीक चिरलेली मेथी घ्यायची, छान व्यवस्थित मिक्स करायची. थोडं थोडं पाणी टाकून सॉफ्ट कणिक मळून घ्यायचं आणि त्याला वरतून थोडंसं तेल लावायचं. जास्त पाणी टाकू नका, जेणेकरून पराठा लाटता येणार नाही. चपातीला जसं आपण कणिक घेतो छोटासा गोळा तसा घ्यायचा आहे. हलक्या हाताने थोडंसं अगोदर लाटून घ्यायचं. त्याला आतून नंतरला तेल लावायचं आहे. तेल आतून छान लावायचं, म्हणजे पराठा मऊ होतो. तुम्ही इथे बघू शकता पीठ आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर असं करून पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे, जेणेकरून पराठा चिटकणार नाही लाटताना. पिठामध्ये बुडवून घेतल्यानंतर त्याला गोल आकार द्यायचा. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने गोल आकार दिल्यानंतर हलक्या हाताने चपाती आकाराचं लाटून घ्यायचं. हलक्या हाताने लाटा, नाही तर पराठा चिटकू शकतो. इथे बघू शकता आपला तवा गरम आहे. त्याच्यानंतर पराठ्याला तेल लावून तुम्ही तव्यावरती टाकायचं भाजायला. दोन्ही बाजूने ब्राऊन गोल्डन कलर होईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे. तूप किंवा बटर तुम्ही इथे लावू शकता. गरमागरम पराठा तुम्ही इथे दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत पण खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा कसा झाला तर.